हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. आता पहिला अध्याय पाहूया. श्लोक क्रमांक 1. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने तेथे समोरासमोर उभ्या ठाकलेल्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या 2 शब्दांनी झाली आहे. या दोन्ही शब्दात 4 अक्षर आहेत. ही महाविलक्षण सुरुवात आहे. एका महान अद्भुत विश्वमान्य ग्रंथाची सुरुवात त्या ग्रंथाप्रमाणेच महान आहे. या सुरुवातीच्या 2 शब्दातच त्याचे रचनाकार वेदमहर्षी श्री व्यासमुनी यांचे पुढे आपण नतमस्तक होतो. आपण अनेक वेळेला सभेमध्ये भाषण देणाऱ्यांना त्या सभेचे संयोजक विनंती करताना ऐकतो की आता श्री माननीय अमुक अमुक यांनी 2 शब्द सांगावे. आता वास्तविक ते 2 शब्द म्हणजे त्या सभेचे प्रमुख भाषण असते. ते काही 2 शब्दांमध्ये सांगून होणारे नसते. ते माननीय प्रमुख वक्ते मनमुराद कदाचित 2 तास सुद्धा बोलणार असतात. परंतु बोली भाषेची पद्धत आहे. 2 शब्द बोला असं म्हणण्याची रीत आहे. या 2 शब्द विनंतीला मान देऊन वक्ता भरपूर बोलतो. तसेच असंही म्हणण्याची रीत आहे, तुम्हाला काय सांगायचंय ते 4 शब्द लिहून कळवा. आता येथेही वास्तविक 4 अक्षर लिहून कळवा. आता येथेही वास्तविक 4 अक्षर म्हणजे जे काही म्हणणं असेल ते सविस्तर सांगा असाच त्याचा अर्थ आहे. कोणीही नेमक्या 4 अक्षरात काय ते लिहून कळवत नाही. तो सर्व काही सविस्तर लिहून कळवतो. 4 अक्षर कळवताना 4 पानं खरडतो. पण 4 अक्षर अशी म्हणण्याची पद्धत आहे. येथे श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात खरोखरच 2 शब्दात त्यातील 4 अक्षर अशी झाली आहे. त्या 2 शब्दात त्या 4 अक्षरात या ग्रंथाचं सार सांगून झालं आहे. गीतेची सुरुवात होत आहे धर्मक्षेत्रे या पहिल्या 4 अक्षरांच्या शब्दाने. भगवंत श्रींनी धर्म संस्थापनेसाठी भूतलावर अवतार धारण केला आहे. या भूतलावर अखिल मानवजातीला धर्म म्हणजे काय त्याचा उपदेश करायला अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली आहे. गाय तिच्या वासरासाठी पाना सोडते. वासराच्या निमित्ताने गाय आपल्यालाही दूध देते. तसेच अर्जुनाच्या निमित्ताने अखिल विश्वाला विश्वकल्याणाकरिता मानवाच्या हिताकरता भगवंत श्री गीतोपदेश करत आहेत. क्षेत्र म्हणजे हे विश्व. या विश्वात धर्मसंस्थापना करायला भगवंत श्री अवतार घेते झाले आहेत. या विश्वात धर्मसंस्थापना करण्यासाठी गीता सांगत आहेत. पहिल्या शब्दात 4 अक्षरात या महान अद्भुत ग्रंथाचा उद्देश स्पष्ट केला आहे. धर्मक्षेत्रे. या नंतरचा दुसरा शब्द 4 अक्षरांचा आहे कुरुक्षेत्रे. गीतेचं सार या दुसऱ्या शब्दात 4 अक्षरात सांगितलं आहे. क्षेत्र म्हणजे ठिकाण, कुरु म्हणजे कर्म करणे. तुला सद्यस्थितीत प्राप्त असलेल्या या ठिकाणी म्हणजे युद्धभूमीवर पहिल्या शब्दाप्रमाणे धर्माने प्राप्त ते कर म्हणजे कर्म कर. कर्मयोग हा तर गीतेचा मूलभूत उपदेश आहे. कर्मयोग हे गीतेचे रहस्य आहे. दुसऱ्या शब्दात 4 अक्षरात गीतेचे रहस्य सांगितले आहे, कुरुक्षेत्रे. पहिल्या 2 शब्दात 4 अक्षरात या विश्वोपयोगी महान ग्रंथाची प्रस्तावना सांगून झाली आहे. स्वधर्माने स्वकर्म करावे.
भगवद्गीतेचा हाच मूलभूत संदेश आहे. तो सुरुवातीलाच सांगितला आहे. महाभारतातील कौरव पांडवांचं युद्ध ज्या ठिकाणी झालं ती तपोभूमी होती. ही भूमी कुरु राज्याच्या अधिपत्याखाली होती. कुरु राजाला इंद्राने वर दिला होता की या भूमीत जो तपश्चर्या करील किंवा लढाईत मारला जाईल तो स्वर्ग प्राप्त करील. या भूमीत देवानी यज्ञ केला होता. कुरु राजाने तपश्चर्या केली होती. श्री परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केल्यावर आपल्या प्रतिज्ञापूर्तीचे याच भूमीत पितृतर्पण केले होते. पूर्वी धर्मयुद्ध होत असत. युद्धाचे नीतिनियम पाळले जात असत. अशी ही तपोभूमी धर्मभूमी महाभारताची युद्धभूमी म्हणून निवडलेली होती. कौरव पांडवांचं हे युद्ध जमिनीच्या वादावरून म्हणजेच क्षेत्र वाटपावरून होत होतं. हे रणांगण धर्मकार्ये केलेले होते. ते कुरुवंशाच्या मालकीचे होते. कौरव पांडव हे कुरुवंशीय होते. यास्तव या युद्धभूमीला धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र असं म्हटलं आहे. येथे कुरुक्षेत्रावर पांडवांना आपले प्राप्त कर्तव्य कर्म करायचे आहे. समवेता युयुत्सव. 10 दिवस युद्ध होऊन गेल्यावर भीष्माचं पतन झाल्यावर संजय धृतराष्ट्राला ही बातमी सांगायला आला आहे. शकुनी दुःशासन करणं हे चांडाळ चौकडीतील सभासद सोडल्यास प्रत्येकाने दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. द्यूतात हरल्यावर पांडवांनी ठरलेल्या सर्व अटींचे काटेकोर पालन केले होते. कृष्णशिष्ठाही वाया गेली होती. दुर्योधन येन केन प्रकारेनं पांडवांना त्यांचे हक्काचे न्यायाचे राज्य परत द्यायला तयार नव्हता. पांडवांना त्यांची पत्नी द्रौपदी आणि माता कुंती यांनी अधर्माने वागणाऱ्यांच्या नाशाचा आदेश दिला होता. कारण द्रौपदीची भर सभेत विटंबना केली गेली होती. शिष्ठाईला गेलेल्या भगवंत श्रींना पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. दुष्ट मोकळे सुटणं हा अधर्म होता. अशा प्रकारे कौरव अधर्माने आणि पांडव धर्मरक्षणार्थ युद्ध करण्याच्या इच्छेने एकत्र आले होते. धर्मक्षेत्र हे अशा प्रकारे कुरुक्षेत्र होऊन गेलं होतं. धर्मक्षेत्रातही युद्ध अटळ होऊन जातं. कारण अशी युद्ध न्याययुक्त असतात. धर्मसंस्थापनेसाठी असतात. मामका पांडवश्चैव. धृतराष्ट्र म्हणत आहे की माझे आणि पांडूचे पुत्रांनी काय केले. पांडव म्हणजे धृतराष्ट्राच्या सख्ख्या भावाची मुले आहेत. ही मुले लहान असतानाच धृतराष्ट्राचा बंधू पंडू मरण पावला होता. वास्तविक धृतराष्ट्राने त्यांचा सांभाळ आपपर भाव न ठेवता करायला पाहिजे होता. पांडव अर्ध्या राज्याचे हक्काचे कायदेशीर मालक आहेत. परंतु स्वपुत्र प्रेमापोटी दुजा भाव वाढीस लागला. तो येथे माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले असा बोलण्यातूनही व्यक्त होत आहे. 2 भावाभावांमधील हा मिळकतीचा कलह अजूनही आज तागायत चालूच आहे. कलियुगाचा हा शाप आहे. किम कुर्वत संजय. भगवद्गीतेची सुरुवात धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारून झाली आहे. ही फार बोलकी गोष्ट आहे. धृतराष्ट्र जन्मांध आहे तरीसुद्धा युद्धाच्या तपशिलात त्याला स्वारस्य आहे. माणसाची वासना इंद्रियांपेक्षा मनानेच निर्माण होत असते. अवयव थकले तरी मन निवृत्त व्हायला राजी नसतं. राक्षस मरताना सुद्धा दुसऱ्याचं वाईट चिंतितात. माणूस ज्ञानचक्षुने डोळस असला, ज्ञानेंद्रियांनी जागा असला, मनाने निर्मळ असला, बुद्धी शुद्ध असली तरच त्याच्या हातून पाप घडू शकत नाही. गीतेची सुरुवात धृतराष्ट्राने प्रश्न विचारून झाली आहे. युद्धाला, वादविवादाला, भांडणाला पापी लोकच सुरुवात करतात. ते अधर्माने दुष्कृत्य करतात म्हणून धर्माची, न्यायाची गरज निर्माण होते. रोग असतो म्हणून औषधाची आवश्यकता वाटते. विषारी नागाने फुत्कार टाकला आहे. त्यावर इलाज म्हणून गीतामृत
गीतामृत स्त्रव आता सुरू होणार आहे. पापी मौन. दुसरी ही विस्मयकारक गोष्ट आहे, सबंध गीतेमध्ये हा धृतराष्ट्राचा पहिला आणि शेवटचा प्रश्न आहे. एवढेच नव्हे तर हा प्रश्न विचारून गीता सांगून होईपर्यंत धृतराष्ट्र गप्प आहे. तो काहीही बोलत नाही. अधेमध्ये त्याने कसलेही वक्तव्य केलेले नाही किंवा एखादा प्रश्नही विचारलेला नाही. वास्तविक संजयाला त्याने आपणहून युद्धाचं वर्तमान विचारल्यावर ते ऐकत असताना अधूनमधून जिज्ञासा म्हणून, कुतूहल म्हणून, त्यानेच विचारलेल्या प्रश्नात सहभाग म्हणून त्याने काहीतरी बोलायला पाहिजे होतं. परंतु तो स्तिमित झाल्यासारखा, विस्मयचकित झाल्यासारखा, दिग्मूढ झाल्यासारखा गप्प बसला आहे. संजयाच्या बोलण्यावरून धृतराष्ट्र येथे आहे असं आपल्याला समजतं. कारण मध्येच संजय धृतराष्ट्राला उद्देशून राजन, महीपते असं संबोधतो. यावरून धृतराष्ट्राची तेथे असलेली उपस्थिती आपल्याला जाणवते. अर्जुन युद्ध करणार नाही असं म्हटल्यावर जेव्हा भगवंत श्री त्याला त्याच्या स्वधर्माने प्राप्त अशा स्वकर्माला, प्राप्त परिस्थितीत युद्धाला उद्युक्त करू लागतात, तेव्हा आपलं सारथ्याचं काम सोडून याला कोणी सांगितलं आहे हा नसता उद्योग करायला? निदान असा तरी उद्वेग धृतराष्ट्र काढील अशी अपेक्षा होती, पण नाही. संजयाकडून हे सर्व ऐकून तो दिग्मूढ झाला आहे आणि गप्प बसला आहे. युद्धात दुष्टाचं पारिपत्य होत असतं. दुष्ट नष्ट होत असतात. तद्वतच येथे गीता सांगताना धृतराष्ट्र गप्प आहे. कारण सर्व ऐकून त्याची वाचा बसली आहे. या युद्धाचा शेवट काय होणार आहे याचा त्याला आता पक्का सुगावा लागला आहे. यामुळे त्याचे जिव्हापतन झाले आहे. त्याने मौन स्वीकारले आहे. ध्यान समाधी अवस्थेत ऋषीमुनी मौन होतात, कारण ते अत्युच्च अशा परमात्म पदाला पोहोचतात. येथे धृतराष्ट्र अतिनीच अधमपदाला पोहोचला आहे. त्यामुळे अर्थातच हे त्याचे पापी मौन आहे, तो निशब्द झाला आहे. हरिओम.